आज दिनांक 21 जून 2026 रोजी नाझिया इलाही खान यांनी एका पॉडकास्ट व्हिडिओमध्ये पैगंबर हजरत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तसेच हजरत आयशा सिद्दीका रझियल्लाहु ताला अन्हा यांच्या पवित्र व्यक्तिमत्वाबाबत अत्यंत आक्षेपार्ह, अवमानकारक व धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये केली आहेत. या वक्तव्यांमुळे आमच्या धार्मिक भावना गंभीरपणे दुखावल्या गेल्या असून मुस्लिम समाजामध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्हिडिओची तपासणी करण्यात यावी व नाझिया इलाही खान यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS 2023 मधील कलम 196, 299, 353 तसेच इतर लागू कायदेशीर तरतुदीनुसार तात्काळ 0 नोंद करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. धार्मिक भावना दुखावणे, समाजामध्ये तेढ निर्माण करणे व सामाजिक सलोखा बिघडविणारी वक्तव्ये करणे हे गंभीर स्वरूपाचे कृत्य आहे. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी. जर आमच्या मागणीची दखल घेऊन 0 नोंद करण्यात आली नाही, तर आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून लोकशाही मार्गाने शांततापूर्ण आंदोलन करण्यास बाध्य राहू, असे निवेदन कुल जमाते तंजीम पाथरी यांच्या व सर्व मुस्लिम बांधवांतर्फे पाथरी उपविभागीय अधिकारी कार्यालय पाथरी तहसील कार्यालय पाथरी पोलीस ठाण्यात नाझिया इलाही खान यांच्या विरोधात 0 नोंद करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत निवेदन सादर करताना उपस्थित होते हाफेज जब्बार खान, समीर खान, सलम फारुकी, मुजीब आलम, अयूब खान, अहमद अंसारी, चुन्नू खान, अजहर हदगाव, मुजम्मिल शेख व नागरिक उपस्थित होते. आज 26 जून 25 मुसलमानों की तरफ से गुजारिश करते सरकार से, प्रशासन से कि इसके खिलाफ कड़ी से कड़ी कार्रवाई हो और इसको UAPA के तहत इसको जेल में डाला जाए। इसके ऊपर प्रशासन कड़ी कार्रवाई करे। आज दिनांक 25 जून रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना कुल जमात तंजीम पाथरीच्या वतीने एक निवेदन देण्यात येत आहे, ज्यामध्ये नाझिया इलाही खान यांनी आमचे प्रेक्षित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह भाषण केलेलं आहे, मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळं कुल जमाते तंजीमच्या वतीने आम्ही आज हे निवेदन दिलेलं आहे. यामध्ये यांच्यावर UAPA ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी आमची समदे मुस्लिम समाजाच्या वतीने मागणी आहे.